उंच भरारी योजनेअंतर्गत आज अखेर 10 महिन्यात 750 मुलांना नोकरीची संधी मिळवून देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। अनेक मुलांना पुढे कसे जायचे हे माहीत नसते, अशा मुलांना उंच भरारी योजनेअंतर्गत कौशल्य विकासाचा मार्ग त्यांना दाखवला असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले। प्रशिक्षणासाठी भोर या ठिकाणी जात आहेत। प्रथम एज्युकेशनच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा पूर्ण कौशल्य विकासाचा कार्यक्रम होणार आहे आणि या 45 दिवसानंतर या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध होईल। आतापर्यंत 10 महिन्यात आम्ही 750 मुलांना आतापर्यंत नोकरीची संधी दिलेली आहे, त्यांचा कौशल्य विकास केलेला आहे आणि या मुलांना वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आम्ही आणलेलं आहे। ज्या मुलांपर्यंत संधी नव्हती, ज्या मुलांना पुढे कसं जायचं हे माहिती नव्हती, अशा मुलांना सगळ्यांना आम्ही एकत्रित घेतलेलं आहे आणि आमचा ध्येय आहे की साताऱ्यात तरी सगळ्या ग्रामीण भागातलं आपले जे पोरं आणि पोरी आहेत त्यांना सगळ्यांना कौशल्य विकासाचा जो मार्ग आहे तो या माध्यमातून आम्ही त्यांना दाखवायचा आहे आणि सगळ्यांना संधी उपलब्ध करून द्यायची। धन्यवाद। उपक्रमाचं नाव आहे उंच भरारी। त्या उपक्रमासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर नेमले। खूप छान वाटतंय की आपण काहीतरी करू शकतो। आत्तापर्यंत 741 मुलांना फक्त 10 महिन्यामध्ये खूप चांगल्या पदांवरती नोकरीला लावलेलं आहे। काही लोकांनी स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे। त्यात प्रथम नावाचे इन्स्टिट्यूट खूप महत्त्वाचा रोल प्ले करते आणि आज अजून एक बॅच रवाना होते भोरला नवीन ट्रेनिंगसाठी। पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट राहणं खाणं त्यांचं ट्रेनिंग त्यांना ऑफर लेटरपर्यंत सगळी प्रोसेस स्मूथली करण्यात येते आणि हीच आपण आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि ह्या स्कीमबद्दल ह्या इनिशिएटिव्हबद्दल जेवढ्या माहिती असेल तेवढे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सोशल मीडियामार्फत मदत करणार आहे। ह्या संधीसाठी सगळ्या पोलीस पाटलांचं आणि सातारा पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र।